नमस्कार मंडळी, आजच्या भागात आपण रेसिपी पाहणार आहोत. कसली तर तुरीच्या दाण्यांची. तुरीचे दाणे हे आमच्या शेतातीलच आहेत. काल तुरीच्या शेंगा आणलेल्यात, मस्त अशा संध्याकाळी निसल्यात आणि मग आज तुरीच्या दाण्यांची भाजी करायची आहे. आता ताटात तुम्हाला लसणाची पात, मिरच्या आणि अद्रक दिसत आहे, तर ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. चला आता रेसिपीला सुरुवात करूया. गॅसवर कढई ठेवली, त्याच्यात 4 पळी तेल घातलं आणि आता जिऱ्याची फोडणी देणार आहोत. जिऱ्याची फोडणी घातली की त्यानंतर आपण त्याच्यात कांदा घालूया. कांदा छान असा परतला गेला की त्याच्यात आपल्याला टमाटे घालायचे आहेत. टमाटेसुद्धा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत आणि त्याच्यात आपण अद्रक, लसण, मिरची आणि लसणाची पात ही जी पेस्ट तयार केलेली आहे तर ती घालून घेऊया. आता या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या छान अशा परतून घेऊया आणि थोडासा हा घरीच तयार केलेला मी मसाला आहे, त्याच्यात तिखट जास्ती आहे आणि गरम मसाला जो आहे त्याचं प्रमाण कमी आहे, तर तो मसालासुद्धा घालून घेतला आणि हळद घातली आणि आता थोडंसं पाणी, जे मिक्सरचं भांडं होतं तर त्याला काही पेस्ट लागलेली होती, तर ती आपण धुवून त्याच्यात थोडंसं पाणी घातलं म्हणजे ते छान असं शिजून येईल. आता हे तुरीचे दाणे आहेत तर ते सुद्धा चांगले वॉश करून घेतले आणि वॉश केल्यानंतर त्यालासुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यात हे थोडेसे दाणे बारीक करून घेणार आहोत, जेणेकरून आपली भाजी जी आहे ती दाटसरपणा तिला येत असतो. भाजी करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे, म्हणजे मसाला जो आहे तो चांगला परतला गेला पाहिजे, म्हणजे आपल्या भाजीला तरी छान येते किंवा त्याला तवंग जो असतो तो छान प्रकारे येतो आणि दिसायला आणि चवीलासुद्धा ती भाजी उत्कृष्ट लागते. आता हे तुरीचे दाणे तव्यावर घालून घेतलेत, छान असे परतून घेऊया. त्याला चटके येतील अशा पद्धतीने आपण परतणार आहोत. तेल वगैरे याच्यात घालण्याची गरज नाही. बाजूला मसालासुद्धा आपला परतला जातोय. स्वयंपाक करताना मी एक गोष्ट आवर्जून करते, ती म्हणजे गीतेचे जे श्लोक असतात तर ते मी म्हणत असते आणि हे श्लोक, गीतेचे अध्याय जे आहेत ते आपल्याला पाठ होऊन जातात, अशी ट्रिक माझ्याकडे आहे. जर तुमच्यापैकी कोणाला गीतेचे श्लोक पाठ करायचे असतील किंवा मुलांना पाठ करायचे असतील तर ही ट्रिक नक्की फॉलो करा. प्रभवं न महर्षय अहं देवानां महर्षीणां शर्वश यो मामजमणादिंच वेत्ति लोकमहेश्वरम् असम्मूढ समरतेषु सर्वपापै प्रमुच्यते बुद्धिर्ज्ञानमसम्मोह क्षमा सत्यदमशमं सुखदुःखभवो भावो भय चाभयमेव च अहिंसा समता तुष्टि तपोदान यशो यश भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विदा महर्षय सप्तपूर्वे चत्वारो मनव्यस्तता मद्भावा मानसा जाता तेषा लोक इमा प्रजा एता विभूतियोगञ्च मम यो वेत्ति तत्त्वतः सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः अहं सर्वस्य प्रभवो मता सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विता मच्चित्ता मद्गत्याना बोधयन्त परस्परं कथयन्तश्च माणित्यं तुष्यन्तींच रमन्ति च. आता तुष्यंतीचं रमन्तीचं नंतर मी थोडंसं विसरली, कारण मनुष्य स्वभाव हा विसराळूच आहे. कितीही आपण पाठ केलं तरी ते आपल्या लक्षात राहत नाही, म्हणून लिहून ठेवणं ही गोष्ट खूप चांगली आहे. आणि म्हणून मी गीतेचे जे अध्याय आहेत, 10वा अध्याय मी सध्या आता लिहून हा भिंतीवर चिपकून ठेवलेला आहे. मग मी स्वयंपाक करताना तो सारखा म्हणत असते. आता आपण महिला म्हटल्या म्हणजे आपला जास्त करून वेळ हा किचनमध्येच जातो आणि आपण किचनमध्ये जर असे श्लोक हे चिपकवून ठेवले तर ते आपल्या डोळ्यासमोर असतात सुद्धा, आणि मी मध्ये विसरली की मग भिंतीकडे बघायचं आणि एक शब्द जरी नजरेत आला तरी मग पुढची ओळ ही आपल्याला आपोआप आठवत असते किंवा ती येत असते, किंवा एक ओळ पूर्ण बघून घेतली तर मागची ओळ आपल्याला लगेच आठवते. कारण आता हा अध्याय जो आहे तो तोंडपाठ अशा पद्धतीनंच माझा झालेला आहे. सुरुवातीला पोळ्या करता करता
तिकडे बघायची आणि मग पोळ्यासुद्धा व्हायच्या. तर अशा प्रकारे हे अध्याय माझे पाठ झालेले आहेत. परीक्षेसाठी मी ही ट्रिक जी आहे तर तिचा अवलंब केलेला होता. आता परीक्षा संपली पण तरीसुद्धा स्वयंपाक करता करता 10वा अध्याय हा कायम होत असतो. आता मला बाकीचे अध्याय जे आहेत ते सुद्धा अशाच पद्धतीनं पाठ करायचे आहेत. तसा पहिला अध्याय सुद्धा माझा पाठ आहे, 12वा अध्याय पाठ आहे. आणि याचा मुख्यत्वे करून फायदा असा होतो की आपल्या मुलांना सुद्धा हे श्लोक त्यांच्या कानावर जातात आणि नकळत ते सुद्धा संस्कृत ही त्यांना सोपी वाटते. आणि असं म्हटलं जातं की स्वयंपाक करताना जर आपले विचार हे चांगले असतील, दैवी असतील, तर आपलं अन्न हे रुचकर, पौष्टिक आणि देवाचा त्याला सहवास मिळाल्यामुळे, देवाच्या नावाचा सहवास त्याला मिळाल्यामुळे आपलं जेवण जे आहे ते प्रसादरूप बनतं. तर अशा प्रकारे अगणित फायदे असे स्वयंपाक करताना आपण जर श्लोक म्हटलेत किंवा आपण भावगीतं म्हटलेत किंवा आपण संध्याकाळचे जे श्लोक असतात ते म्हणू शकलो, शुभम करोती किंवा मुकम करोती वाचाल पंगुलंगयते गिरिम यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम, नकळत मुलांच्या सुद्धा कानावर जातात आणि आपला स्वयंपाकसुद्धा रुचकर होतो. आपल्या मनाला सुद्धा अपार शांती ही लाभत असते. बरंच मी तुमच्यासोबत बोलली आणि बोलता बोलता बघा भाजी आपली तयारसुद्धा होत आलेली आहे. ह्या भाजीत तुम्ही बघितलंच की बारीक करून दाण्यांचा कूट मी घातला, त्याच्यानंतर गरम पाणी घातलं आणि आता जे तव्यावर परतलेले तुरीचे दाणे होते ते सुद्धा घालून घेतलेत आणि आता मस्त असा भाजीला उकळ फुटतोय. हिला आता 5 ते 7 मिनटं आपण गॅसवरच राहू देणार आहोत. उकळ फुटल्यानंतर भाजीत मीठ घालावं असं बहुतेक जणांच्या तोंडी मी ऐकलेलं. जी हुशार गृहिणी असते म्हणे ती सगळ्यात शेवटी भाजीत मीठ घालते. सगळ्या जिन्सा घालून झाल्या की भाजी आता आपल्याला फक्त तिला उकळ फुटला त्यानंतरच मीठ घालायचं. तर आज मी त्याच प्रकारे केलेला आहे की सगळ्यात शेवटी मी मीठ घातलेलं आहे. भाजीला छान उकळ फुटलेला आहे आणि थोडा थोडा तवंगसुद्धा वरती येताना तुम्हाला दिसतच असेल. तर सगळ्यात शेवटी आता भाजीत मी कोथिंबीर घालून घेतली. कोथिंबीर घातल्यानंतर खूप छान भाजी आपली दिसत असते. कुठल्याही भाजीत तुम्ही कोथिंबीर घाला, खूप छान तिचा रंग हा दिसत असतो. असं म्हणतात ना की मनुष्य हा आधी डोळ्यांनी खातो आणि मग जिभेने. तर आज आम्ही तुरीच्या दाण्यांची भाजी आणि तुरीच्या शेंगा या बाफून त्यांचा आनंद घेणार आहोत. तर चला पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बनवत राहा, खात राहा आणि आपलं जेवण हे प्रसादरूप होण्यासाठी मंत्रपाठ करत राहा. चला पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.